मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला मुगडाळीच्या पिठापासून ढोकळा करून दाखवणार आहे. त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते. नमस्कार, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला मुगडाळीच्या पिठापासून ढोकळा करून दाखवणार आहे. जनरल ढोकळा म्हटला की आपण तो बेसनाचा करतो, पण आज मी तुम्हाला मुगडाळीपासून करून दाखवणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पचायला जड असते जाणारा, म्हणून मग ढोकळा खाल्ला जात नाही. आवडत असतो पण तो खाल्ला जात नाही. अशा वेळी आपण जरा वेगळं काहीतरी करावं, याच्यातून माझ्या डोक्यात आलेली संकल्पना आहे आणि हा ढोकळा छान होतो. तर हे प्रथम मी मुगडाळीचं पीठ घेतलं आहे. मुगडाळ गिरणीतून दळून आणलेली आहे. ते हे पीठ घेतलं आहे, एक मोठी वाटी. त्यानंतर चवीनुसार मीठ, कोथिंबीर, हळद, हिंग, साखर, लिंबू. मी सायट्रिक ॲसिड न वापरता मी लिंबू वापरणार आहे. आणि तेल. एवढं आपण साहित्य घेतलं आणि पाणी लागणार आहे आपल्याला. तर आता मी आधी पहिल्यांदा तुम्हाला पीठ कसं भिजवायचं ते दाखवते. हे वाटीवर पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडासा हिंग घालणार आहे. हळदही थोडीशीच घालणार आहे. चिमूटभर इनो पण घालणार आहे. त्यानंतर मीठ, चवीनुसार मीठ, एक अर्धा चमचा मीठ घातलं आहे. साखर, चमचाभर साखर, असं सगळं घातलं आहे. आणि लिंबू नंतर पिळणार आहे. चमचाभर तेल घालणार आहे. तेल घातलं की ढोकळा आपला जिभेला चिकटत नाही, नाहीतर ढोकळा जिभेला चिकटतो. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला ढोकळ्यात तेल घालायचं असतं. आता हे मी सगळं पीठ मिक्स करून घेते आणि पाण्यानं भिजवते. बारीक असल्यामुळे ते उडतं आहे पीठ. असं तर हे छानपैकी मी बॅटर तयार करून घेते. बघा, बॅटर छानपैकी आपलं तयार आहे. आता हे मी 10 मिनटं झाकून ठेवणार आहे. छान कलर छान आलेला आहे. ते झाकून ठेवते. ढोकळा म्हटला की त्याला खमंग फोडणी हवी. ती फोडणी मी करून घेते. त्याच्यासाठी मोहरी टाकली आहे. त्यानंतर ओल्या मिरच्यांचे तुकडे टाकणार आहे. कढीपत्ता टाकणार आहे. हिंग, फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये आपण आता पाणी ओतणार आहोत. ढोकळा जिभेला डसू नये म्हणून हे सगळं वरती पाणी. हे थोडे तीळ घातले आहेत, पांढरे तीळ चांगले लागतात. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. हे पाणी वर ढोकळ्यावर ओतलं की ढोकळा जिभेला चिकटत नाही. या पाण्यात आपण साखर घालणार आहोत. वरून जे पाणी घालणार आहोत त्याच्यात साखर. जरा उकळी आली की आपण हे उतरायचं आहे पाण्यात. करून ठेवते. मी एक ॲल्युमिनियमचा डबा घेतला आहे, त्याला व्यवस्थित ग्रीस करून घेणार आहे. तिकडे कुकरला पाणी गरम होत ठेवलं आहे, इलेक्ट्रिक कुकरला. ज्यांच्याकडे कुकर नसेल त्यांनी कढईत करून चालतो, किंवा काहीही चालतं. मोदक पात्र चालतं, इडली पात्र चालतं, काहीही चालतं. असं आता हे मी ग्रीसिंग करून घेतलं आहे. आता ह्या बॅटरमध्ये
आपण चिमूटभर इनो टाकणार आहोत. पाकिट ओतलेलं नाही आहे, एक चिमूट टाकलेला आहे. त्यावर लिंबू पिळणार आहोत, कारण मगाशी मी लिंबू घातलं नाही आहे. आता मी लिंबू पिळणार आहे. सायट्रिक ॲसिड आपण याच्यात वापरलेलं नाही आहे, अर्धा लिंबाचा रस घातला आहे. त्याच्यामुळे ॲक्टिवेट व्हायला मदत होते. चांगलं भराभर फेटून घ्यायचं आहे आणि टीनमध्ये ओतून वाफवून घ्यायचं आहे. एक 10-15 मिनटात आपला ढोकळा तयार होईल. शक्यतो फेटताना एकाच बाजून फेटायचं असतं. आता हा मी ढोकळा आपला टीनमध्ये ओतणार आहे. आणि गरम झालेलं आहे त्याच्यावर मी हा ढोकळा ठेवणार आहे आणि वरून झाकण ठेवणार आहे. टूथपिक टाकून बघूया. हे बघा क्लीन आली. ज्यामुळे तो झालेला आहे. आता मी कुकर घालवून टाकणार आहे. 2 मिनिटांनी थंड झाला की आपण तो काढूया. हा आपला मूगडाळीचा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. आता मी तो या प्लेटमध्ये एका काढून घेते. हा बघा किती सुंदर आला आहे तो. परत असा करते. तर आपण त्याच्यावर फोडणी घालणार आहोत आणि मग त्याच्यावर फोडणी घालते. छान झाला आहे. आपण हव्या त्या आकाराचे पीसेस करू शकतो. हा बघा किती सुंदर झाला आहे तो. मस्त असा. त्याच्यावर आपण फोडणी घालणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या जिभेला ढोकळा डसत नाही. सॉफ्ट असा लागतो म्हणून पाणी वर घालायचं असतं. पिठापासून केलेला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. हा मी कसा केला त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. यापूर्वीसुद्धा मी ढोकळा करून दाखवलेला आहे, तोही व्हिडिओ बघा. आणि माझे सगळे व्हिडिओ बघून जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.